तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये या राकेशला शुद्ध आल्यानंतर याने नवीन एक नाटक सुरू केलेलं आहे, ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णवकडे बोट करतच यांनी माझा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे असं सांगणार आहे। तर प्रेक्षकांनो, इकडे अंजलीने ईश्वरी आणि अर्णववरच संशय घेतलेला असतो आणि पोलिसांना सुद्धा ईश्वरीचं नाव सांगितलेलं असतं की यांच्यामुळेच माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आहे। आता हा राकेश शुद्धीवर आल्यानंतर या दोघांकडेच बोट करत आहे पाहून या दोघांना पोलीस पकडणार हे नक्की। तर प्रेक्षकांनो, हे नेमकं कसं घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता इकडे अंजलीला छानशी मुलगी झालेली असते आणि अर्णवला अंजली बाळाचं तोंड सुद्धा पाहू देत नसते आणि ईश्वरी आणि अर्णव तेथेच बाहेर असतात। राकेशची तब्येत कशी आहे विचारण्यासाठी अर्णव डॉक्टरांकडे गेलेला असतो। त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात त्यांची तब्येत आता ठीक आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही। त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात तुम्हाला खूपच टेन्शन आलेलं दिसतंय, तुमची तब्येत बरी नाही आहे का? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो नाही, माझं थोडंसं डोकं दुखत आहे। त्याला डॉक्टर आता डोक्यावरची गोळी अर्णवला देतात। हे पाहते ईश्वरी। आता ईश्वरी डोक्यावरची गोळी अर्णवला खाऊ देत नाही, उलट अर्णवला हसवण्याचा प्रयत्न करत असते आणि सर तुम्ही गोळ्या खाऊ नका असं सांगत असते। इकडे आता अंजलीचं कान भरण्याचं काम मामी करत असतात। आता या मामी म्हणत असतात अगं अंजली, तू पोलिसांना ईश्वरीचं नाव सांगितलंस ते बरंच केलंस बघ, कारण ती दोन माणसं काय सांगत होती याकडे तुझं लक्ष होतं ना। त्यावेळेला अंजली म्हणते काय ग मामी, काय सांगत होते बरं? त्यावेळेला मामी म्हणतात अगं तू ऐकलं नाहीस का, ती दोन माणसं सांगत होती की गाडीवर असं काहीतरी 7 लिहिलं होतं। त्यावेळेला अंजली म्हणते अगं 7 म्हणजे काय काय असेल त्याच्या पुढे? त्यावेळेला आता या मामी पुन्हा आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असतात। त्या म्हणत असतात अगं अंजली तुझ्या कसं लक्षात येत नाही, ते 7 म्हणजे सात्विक फॅशन सुद्धा असू शकतं ना, ती गाडी सात्विक फॅशनची असू शकते। त्यावेळेला अंजली म्हणते अगं मामी काय बोलतेस, आपल्या सात्विक फॅशनची गाडी यांचा ॲक्सिडेंट कसा करेल बरं? त्यावेळेला आता मामी म्हणतात अगं अंजली तू खूपच भोळी आहेस, तुला कसं कळत नाही? ती दोघं माणसं सांगत सुद्धा होती की ड्रायव्हरच्या शेजारी एक बाई बसली होती। आता अंजली म्हणते खरंच ती बाई ईश्वरी असेल का? त्यावेळेला मामी म्हणतात बघ बाई आता तुझं तू विचार कर, कारण या दोघांचं हेच प्लॅनिंग सुरू होतं की जावई बापूंना पक्क अडकवायचं। त्यावेळेला आता अंजलीचा विश्वासच पटलेला असतो की ईश्वरी आणि अर्णवनेच राकेशचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला असतो। इकडे आता ईश्वरी अर्णवला हसवण्याचा प्रयत्न करत असते, तेवढ्यात जोरजोराने ओरडण्याचा आवाज येतो। आता हा आवाज कोणाचा आहे पाहण्यासाठी अर्णव धावतच जातो आणि पाहतो तर काय, हा राकेश शुद्धीतून येऊन मला सोडा मला सोडा, मला इथून जायचं आहे असं करून ओरडायला लागलेला असतो। आता डॉक्टर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात। डॉक्टरांची नर्सची धावपळ सुरू झालेली असते, पण हा राकेश काही केल्याने ऐकायला तयारच नसतो, तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो। आता डॉक्टर त्याला शांत करतच झोपेचे इंजेक्शन देतात। आता हा अर्णव बाहेरून हे सगळं पाहत असतो। आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो या माणसाचं सगळं नाटक सुरू आहे, हे कधी सगळ्यांना कळणार आहे काय माहिती। आता ईश्वरी अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। आता राकेश इंजेक्शन घेऊन शांत झोपलेला असतो आणि डॉक्टर नर्स तेथून निघून जातात। आता हा अर्णव इतका चिडलेला असतो की रूम मध्ये जातो राकेशच्या आणि त्याच्या कॉलरला पकडतच म्हणत असतो उठ ए नालायक माणसा उठ, असं वाटेल तसं या राकेशला बोलत असतो आणि त्याच्यावर खूपच चिडलेला असतो, खूप जोराजोराने त्याला हिसके मारत असतो। पण हा राकेश काही केल्याने बोलतच नसतो, त्याचे डोळे मात्र उघडेच असतात पण त्याची काहीच रिॲक्शन नसते। प्रेक्षकांनो, हा राकेश पैशासाठी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो हे तर सगळ्यांना माहीतच आहे। आता अर्णव राकेशवर चिडलेला असतो आणि ईश्वरी मात्र त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। आता अर्णव त्याचं ऑक्सिजन काढून टाकतो, त्याची सलाईन काढून टाकतो आणि त्याला सतत उठ उठ असंच करत असतो। आता तेवढ्यातच नर्स येतात आणि अर्णवला रागवतात, तुम्ही काय करत आहात बरं, पेशंटला काहीतरी होईल ना असं म्हणतच अर्णवला रूममधून बाहेर काढतात। आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर आपण शांत राहूनच हे सगळं करायचं आहे, तुम्हाला माहीत आहे तरी सुद्धा तुम्ही असं का वागता बरं? तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळू शकतं की हा राकेश शुद्धीवर आल्यानंतर ईश्वरी आणि अर्णवचंच नाव घेणार आहे, कारण हा माणूस इतका नाटकी आहे की याला हे नाटक करणं अगदीच सोपं आहे। ज्यावेळेला आता अंजली बाळाला घेऊन भेटायला जाणार आहे राकेशला, त्यावेळेला या राकेशला माहीतच आहे की अंजली ईश्वरी आणि अर्णवच्या विरोधातच बोलत असते, तिच्या मनात त्यांच्याविषयी खूपच राग आहे। आता याचाच फायदा घेत हा राकेश ईश्वरीचं नाव घेणार आहे, तीच ड्रायव्हरच्या शेजारी बसली होती आणि सात्विक फॅशनची गाडी होती आणि अर्णवनेच माझा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे असं सगळं काही सांगणार आहे। तर प्रेक्षकांनो, असं जर काही घडलं तर अर्णव आणि ईश्वरी स्वतःची सुटका यातून कशी करून घेतील
होईल तेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। आणि जर या राकेशने या दोघांना अडकवलं तर कोण येऊन अर्णव आणि ईश्वरीच्या सोबत उभे राहील तेच पाहायचं आहे। या राकेशच्या विरोधात भरपूर पुरावे आहेत, पण ईश्वरी आणि अर्णवच्या हाती ते लागत नाहीयेत। आता अंजलीची डिलिव्हरी झाली म्हटल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव शांत बसणार नाहीत हे नक्की। आता या राकेशला हॉस्पिटलमधून का पळून जायचं आहे, नेमका तो तसा का वागत होता, ते पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता या अंजलीचा इतका गैरसमज वाढत आहे की ही या राकेशच्या बोलण्यामध्ये लगेच येणार आहे। अर्णव आणि ईश्वरीवर डायरेक्ट तिनं आरोप केलाच आहे, पण राकेश स्वतः जर अर्णव आणि ईश्वरीचं नाव घेत असेल तर अंजली ईश्वरीला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही। तर पुढील भागांमध्ये असं काही घडलं तर नेमकं ईश्वरी आणि अर्णव काय करतात हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे।